मी आज काय आणलंय बघ जेवायला? वजरी आणले बघ, कशी साफ करायची मी दाखवते बघ तुला. हा दाखव. सुरुवातीला वजरीला 10 मिनटं चुना लावून ठेवायचा. चुना लावून ठेवल्याने चांगली स्वच्छ होते. नंतर चांगली धुवून घ्यायची. बघा वजरी किती स्वच्छ झालेली आहे. नंतर एका पातेलीत थोडं पाणी ठेवून ती वजरी चांगली गरम करून घ्यायची. त्यामुळे ते कडक होते. कापण्यासाठी खूप सोपी पडते. थोडी बॉईल केलेली वजरी मी आता बाजूला सगळी काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी कापायला घेतलेले वजरीचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. वजरी बॉईल केलेलं ते जे पाणी होतं ते आपण नंतर यूज करणार वजरी करताना. असे सर्व वजरीचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता वजरी कशी बनवायची ते मी पद्धत दाखवते. एका भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे. अख्खा मसाला टाकला, हिंग टाकले, ते चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हळद, मसाला, गरम मसाला, कोथिंबीर टाकलेले आणि चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वजरीचे तुकडे टाकलेले सगळे, ते सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, मिरी, लवंग टाकलेलं आहे. त्याच्यात तो बॉईल केलेलं पाणी टाकलेलं आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे. नंतर कुकरमध्ये ठेवून कुकरला चांगल्या 10-12 शिट्ट्या काढलेल्या आहेत. कुकरमधनं काढून मी दुसऱ्या भांड्यात परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात लिंबाचा रस, मीठ आणि वाटण टाकलेलं आहे. पूर्ण चांगली घट्ट झालेली आहे. नंतर वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. पूर्ण आटवून घेतलेले आहे ते रस्सा. आता पूर्ण ग्रेव्ही चांगली जाडसर झालेली आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. बघा किती जाडसर पूर्ण वजरी शिजलेली आहे. लिंबाचा रस यासाठी टाकलेला आहे कारण ती वजरी सॉफ्ट व्हावी. व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.